So in the last lecture we discussed the numericals on the order of reactions and rate law and how to find the order of reaction. यावरती आपण न्यूमरिकल्स बघितले. आता आपण स्टार्ट करायचं नवीन पॉइंट काय आहे तर मॉलिक्युलॅरिटी ऑफ एन एलिमेंटरी रिएक्शन. Molecularity of which reaction? Molecularity of elementary reaction. So जेव्हा आपण डिस्कस करतोय मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन, सगळ्यात पहिला आपल्याला दोन टाइप ऑफ रिएक्शन असतात हे माहित असायला पाहिजे. एक असते एलिमेंटरी रिएक्शन, एक असते एलिमेंटरी रिएक्शन आणि दुसरी असते कॉम्प्लेक्स रिएक्शन. Now what is the difference between elementary reaction and complex reaction? Elementary reaction, the reaction which occurs in a single step. The reaction which occurs in a single step. अशी रिएक्शन जी सिंगल स्टेप मध्ये घडते, एकापेक्षा जास्त स्टेपची गरज नाही, त्याला आपण कसली रिएक्शन म्हणतो? एलिमेंटरी रिएक्शन्स. आणि एलिमेंटरी रिएक्शन जर असेल तर त्या केसमध्ये स्टोइशियोमेट्री अँड ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असते तर सेम. स्टोइशियोमेट्री अँड ऑर्डर ऑफ रिएक्शन्स आर सेम इन केस ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवलेलं होतं एलिमेंटरी रिएक्शनचं. काय होतं तर H2 गॅशियस प्लस I2 गॅशियस काय देते तर 2HI काय देते तर गॅशियस. तर ह्या केसमध्ये मी रेट लॉ लिहिताना असं लिहिलं होतं, रेट इज इक्वल्स टू K H2 रेस टू काय लिहिलेलं 1 आणि I2 पण लिहिलेलं 1. हे एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड होतं. म्हणजे या केसमध्ये याची स्टोइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन काय तर सेम. पण ज्या केसमध्ये रेट लॉ ची ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि रिएक्शनची स्टोइशियोमेट्री काय असते सेम, ती रिएक्शन कसले रिएक्शन्स असतात? एलिमेंटरी रिएक्शन्स. म्हणजे असे रिएक्शन जे सिंगल स्टेप मध्ये घडतात, असे रिएक्शन जे सिंगल स्टेप मध्ये घडतात. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. नाउ व्हॉट इज कॉम्प्लेक्स रिएक्शन? The reaction which is occurring in two or more steps. The reaction which is occurring in two or more steps, but we write the overall reaction. आपण कोणती रिएक्शन लिहितो त्यातली? ओव्हरऑल रिएक्शन. आणि ह्या केसमध्ये स्टोइशियोमेट्री कोण? स्टोइशियोमेट्री इज नॉट इक्वल्स टू व्हॉट? स्टोइशियोमेट्री इज नॉट इक्वल्स टू ऑर्डर ऑफ रिएक्शन. स्टोइशियोमेट्री इज नॉट इक्वल्स टू ऑर्डर ऑफ रिएक्शन. इथं बघ, हा 2NO2Cl आहे. हा देताना काय देतं? 2NO2 प्लस काय देतं तर Cl2. ही ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. आणि ह्याचा रेट लॉ लिहिताना कसा लिहिला जातो? रेट इज इक्वल्स टू K NO2Cl रेस टू 1. इथं स्टोइशियोमेट्री काय आहे 2 आणि इथं ऑर्डर ऑफ रिएक्शन काय आहे 1. जेव्हा स्टोइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन मॅच होत नाही म्हणजे ती रिएक्शन कसली रिएक्शन आहे? कॉम्प्लेक्स रिएक्शन. आणि ती जी कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे ती एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये घडतीये. काय घडतीये? एकापेक्षा. ठीक आहे. आता हे जे एलिमेंटरी रिएक्शन्स आहेत
कसले रिएक्शन्स आहेत? एलिमेंटरी रिएक्शन्स. या एलिमेंटरी रिएक्शन आपण काय डिफाइन करतो तर मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे एखाद्या सिंपल एलिमेंटरी रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युल्स इन्व्हॉल्ड आहेत रिएक्शन घडण्यासाठी. किती रिएक्टंट्स इन्व्हॉल्ड आहेत रिएक्शन घडण्यासाठी. मॉलिक्युलॅरिटी म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स पार्टिसिपेटिंग इन द केमिकल रिएक्शन. what number of molecules participating in the chemical reaction. माहिती बघा, मॉलिक्युलॅरिटी मध्ये एखादी रिएक्शन युनिमॉलिक्युलर असू शकते. युनिमॉलिक्युलर रिएक्शन्स म्हणजे असे रिएक्शन्स ज्यामध्ये एकच मॉलिक्युल आहे रिएक्शन पार्टिसिपेशन आणि सिंगल स्टेप रिएक्शन. फॉर एक्झाम्पल O3 गिव्स काय आहे तर O2 प्लस काय आहे तर O. ही एलिमेंटरी रिएक्शन आहे आणि याचं रेट लॉ लिहिताना हे बघा, एलिमेंटरी रिएक्शनचीच मॉलिक्युलॅरिटी असते. मॉलिक्युलॅरिटी इज इन्व्हॉल्ड ओनली फॉर एलिमेंटरी रिएक्शन. मॉलिक्युलॅरिटी इज नॉट इन्व्हॉल्ड फॉर दी ऑर्डर कॉम्प्लेक्स रिएक्शन्स. ठीक आहे. सो इथं रेट काय असणार आहे? रेट इज इक्वल्स टू के O3 रेस टू काय आलं 1. मी तुम्हाला आता काय म्हटलं, एलिमेंटरी रिएक्शनची मॉलिक्युलॅरिटी आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असते? सेम. म्हणजे युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणजेच त्याला आपण आणि काय म्हणू शकतो? युनिमॉलिक्युलर रिएक्शन म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो? फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. युनिमॉलिक्युलर रिएक्शनला आपण काय म्हणतो तर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सो O3 गिव्स O2 प्लस O मध्ये R इज इक्वल्स टू K O3 रेस टू 1. किती रिएक्टंट मॉलिक्युल अवेलेबल आहे? एकच रिएक्टंट मॉलिक्युल आहे, त्यामुळे इट इज अ युनिमॉलिक्युलर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. सिमिलरली जर मला काय बघायचं आहे? बाय मॉलिक्युलर रिएक्शन. बाय मॉलिक्युलर रिएक्शन मध्ये किती मॉलिक्युल पार्टिसिपेटिंग असणार आहेत बाळांनो? 2. किती मॉलिक्युल पार्टिसिपेटिंग असणार आहेत? 2. एलिमेंटरी रिएक्शन असणार आहे ती. मग H2 गॅशियस प्लस काय गॅशियस? I2 गॅशियस गिव्स व्हॉट? 2HI. सो इथं रेट इज इक्वल्स टू काय येणार आहे तर K. H2 रेस टू काय येणार आहे तर 1 आणि I2 रेस टू काय येणार आहे तर रेट इज इक्वल्स टू K H2 रेस टू 1 आणि काय येते तर I2 रेस टू काय येते तर 1. हे दोन्ही काय आहेत? हे एलिमेंटरी रिएक्शन आहे, सिंगल स्टेप मध्ये होते. सिंगल स्टेप मध्ये घडत असताना इथं किती रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत? 2. म्हणून ही रिएक्शन काय आहे तर बायमॉलिक्युल. मग ट्रायमॉलिक्युलर रिएक्शन टेट्रामॉलिक्युलर रिएक्शन असतील पण ते एलिमेंटरी नसणार आहेत. एलिमेंटरी म्हणजे ते सिंगल स्टेप मध्ये घडणारे नसणार आहेत, ते एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये घडतात. मोस्टली एलिमेंटरी रिएक्शन हे युनिमॉलिक्युलर किंवा काय असतात तर बायमॉलिक्युलर. तर ट्रायमॉलिक्युलर किंवा टेट्रामॉलिक्युलर रिएक्शन्स आर व्हेरी स्कॅन्टी. व्हेरी स्कॅन्टी म्हणजे कमीत कमी. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे. आणि एलिमेंटरी रिएक्शनची स्टॉइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असते? सेम. मॉलिक्युलॅरिटी एलिमेंटरी रिएक्शनची कायम पॉझिटिव्ह असते. 1 2 3. 0 पण असू शकत नाही, फ्रॅक्शनल पण असू शकत नाही. एलिमेंटरी theoretically molecularity of a reaction is a theoretically determined concept. It is not an experimentally determined concept. So order of reaction ला आपण experiment mechanism लिहितो, mechanism वरनं डिसाइड करतो की कोण स्लो स्टेप आहे, पुढे बघायचं कोण स्टेप आहे, कोण फास्ट स्टेप आहे, मग त्यातली रेट डिटरमाइनिंग स्टेप, मग त्यातला रेट डिटरमाइनिंग स्टेप, त्यातला रेट. ठीक आहे. सो बघ आपण जे आता पॉइंट्स डिस्कस केले ते बघूया. कॉम्प्लेक्स रिएक्शन्स. हेडिंग काय बघा? मॉलिक्युलॅरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. Complex reactions are those which constitute of series of elementary reaction. सगळ्यात पहिला एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे अशी रिएक्शन जी सिंगल स्टेप मध्ये घडते, आणि असे रिएक्शन जे एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये घडतात त्याला आपण काय म्हणतो? कॉम्प्लेक्स रिएक्शन. कसं डिफरन्शिएट करायचं एलिमेंटरी रिएक्शनला आणि कॉम्प्लेक्स रिएक्शनला? तर एलिमेंटरी रिएक्शनची स्टॉइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असते? सेम. कॉम्प्लेक्स रिएक्शनची स्टॉइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन काय नसते? सेम नसते, डिफरंट असते. सो एलिमेंटरी रिएक्शन म्हणजे अशा रिएक्शन ज्या सिंगल स्टेप मध्ये घडतात. फॉर एक्झाम्पल
O3 in the gaseous state gives what? O2 plus O. इथं एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड आहे म्हणून याला मी युनिमॉलिक्युलर एलिमेंटरी रिएक्शन म्हणणार. परत C2H5 आहे, ह्यामध्ये एलिमिनेशन झालंय. परत C2H5 आहे, सिंगल मॉलिक्यूल आहे, C2H4 आणि HI देते, ह्याच्याशी संबंध नाहीये. इथं किती मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड आहेत रिएक्टंट साइडला? एक, म्हणून तो काय आहे तर युनिमॉलिक्युलर आहे, सिंगल स्टेप आहे. काय आहे? सिंगल स्टेप. ह्याचं रेट लॉ लिहिताना काय येणार आहे? ह्याचा रेट इज इक्वल्स टू K O3 रेस टू काय येणार आहे तर 1. ह्याचा रेट इज इक्वल्स टू K C2H5 I रेस टू काय येणार आहे तर 1. So this reaction occurs in a single step and cannot be broken down further into simpler reactions, and these reactions are called as elementary reaction. अशा reactions ला ब्रेक डाऊन करून आणि मोर स्टेप्स मध्ये कन्वर्ट करू शकत नाही, ते कॉम्प्लेक्स रिएक्शनचं कन्सेप्ट आहे. कोणाचा कन्सेप्ट आहे? कॉम्प्लेक्स. बरं, मॉलिक्युलॅरिटी ऑफ रिएक्शन. The molecularity refers to how many reactant molecules, how many reactant molecules are involved in the reaction. In the above reaction एकच मॉलिक्यूल इन्व्हॉल्ड होता म्हणून तो युनिमॉलिक्युलर होता. आता O3 प्लस O, ऍक्च्युअली रिव्हर्स, O3 प्लस O काय देते तर 2O2. किती रिएक्टंट मॉलिक्युल्स आहेत? 2 बायमॉलिक्युलर. 2NO2. 2NO2 काय देते? 2NO प्लस काय देते? O2. किती मॉलिक्युल्स इन्व्हॉल्ड आहेत? 2 मॉलिक्युल्स, 2 आहेत, बायमॉलिक्युलर आणि एलिमेंटरीच आहे. काय आहे ती? काय आहे ती? एलिमेंटरी. सो द एलिमेंटरी रिएक्शन्स involving two reactant molecules are called as bimolecular reactions, as they have molecularity what? 2. Molecularity of elementary reactions is the number of reactant molecules that take part in the reaction. And trimolecular and tetramolecular elementary reactions are very very rare. नसतातच तसं म्हटलं तरी चालेल. Now order and molecularity of elementary reaction. मी तुम्हाला काय म्हटलं की मॉलिक्युलॅरिटी जी असते रिएक्शनची, एलिमेंटरी रिएक्शनची, तीच त्याची ऑर्डर ऑफ रिएक्शन असते, तीच त्याची. ठीक आहे. सो द रेट लॉ फॉर द रिएक्शन, एलिमेंटरी रिएक्शन, 2NO2 gaseous gives 2NO gaseous. 2NO gaseous plus O2 gaseous is found to be rate is equals to K NO2 raised to 2. बघा, ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि स्टोइशियोमेट्री सेम आहे. एलिमेंटरी रिएक्शन साठी ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि स्टोइशियोमेट्री काय असते? सेम. एलिमेंटरी रिएक्शन साठी ऑर्डर ऑफ रिएक्शन आणि स्टोइशियोमेट्री काय असते? सेम. सो द रिएक्टंट इज सेकंड ऑर्डर अँड बायमॉलिक्युलर. द ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2 अँड द मॉलिक्युलॅरिटी इज ऑल्सो 2. ह्याची मॉलिक्युलॅरिटी काय असणार आहे? 1. आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन पण काय असणार आहे? 1. मग युनिमॉलिक्युलर रिएक्शन काय असतात? फर्स्ट ऑर्डर. बायमॉलिक्युलर रिएक्शन काय असतात तर सेकंड ऑर्डर. संपलं इथं? ठीक. आता रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे हे कॉम्प्लेक्स रिएक्शन साठी ऍप्लिकेबल आहे. रेट डिटरमाइनिंग स्टेपची कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट? रेट डिटरमाइनिंग स्टेप. मी काय म्हटलं तुम्हाला, कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे असे रिएक्शन जे एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये घडतात. कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे असे रिएक्शन जे एकापेक्षा जास्त स्टेप मध्ये काय होत आहेत तर घडतात. फॉर एक्झाम्पल ही रिएक्शन बघा, 2NO2 2NO2Cl गॅशियस काय देते तर 2NO2 गॅशियस प्लस काय देते Cl2 काय देते तर गॅशियस. आता जर ही रिएक्शन म्हणायचं म्हटलं, हे बघा ही कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? कॉम्प्लेक्स. आणि या कॉम्प्लेक्स रिएक्शनचा रेट लॉ असा आहे, रेट इज इक्वल्स टू K NO2Cl आहे. इथं ऑर्डर ऑफ रिएक्शन 1 आहे आणि इथं स्टोइशियोमेट्री 2 आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स आहे. बरं, ही होतंय कशी? ह्याचं मेकॅनिझम असतंय कॉम्प्लेक्स रिएक्शनचं. काय असतं मेकॅनिझम बघा, इथं बघा. हा, पहिली स्टेप जी आहे ना ते अशी असणार आहे, NO2Cl जो आहे तो डिकम्पोज होतो NO2 प्लस कशामध्ये तर Cl मध्ये. ही पहिली स्टेप आहे. परत NO2Cl परत Cl. हा 2 NO2Cl आहेत ना, त्यातला एक NO2Cl पहिल्या स्टेप मध्ये ब्रेकडाऊन झाला आणि दुसऱ्या स्टेप मध्ये जो दुसरा NO2Cl आहे तो Cl बरोबर इथं फॉर्म झालेला Cl बरोबर रिॲक्ट आणि काय देते तर NO2 प्लस काय देते तर Cl2. ह्याचं जर मी ऍड केलं तर मला सेमच गोष्ट मिळणार आहे. काय मिळणार आहे?
2NO2Cl काय देणार आहे तर 2NO2 प्लस काय देणार आहे तर Cl काय देणार आहे तर इथं बघा हा NO2Cl गिव्स NO2 प्लस Cl. ही जी स्टेप असते ही स्लो स्टेप असते. जेव्हा एखादी रिॲक्शन घडते जे मेकॅनिझम आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शनचा मेकॅनिझम लिहितो जेव्हा एखादी रिॲक्शन 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेप मध्ये घडते हे पण दाखवतोय तर त्यावेळी एक आपल्याला दाखवायला लागते की कोणती स्लो स्टेप आहे आणि कोणती फास्ट स्टेप आहे. तर ही स्टेप स्लो स्टेप आहे आणि दुसरी ही पुढची स्टेप आहे ती कोणती स्टेप आहे तर फास्ट स्टेप आहे. बाळांनो जी कॉम्प्लेक्स रिॲक्शन मधल्या सिरीज ऑफ रिॲक्शन मधली स्लो स्टेप असते कोणती स्टेप असते कोणती स्टेप असते स्लो स्टेप. ती स्लो स्टेप काय असते तर रेट डिटरमाइनिंग स्टेप. कसली स्टेप असते आणि त्या रेट डिटरमाइनिंग स्टेप वरनं रेट लॉ लिहिला जातो. म्हणजे तुमच्या रेट डिटरमाइनिंग स्टेपची स्टॉइशियोमेट्री तुमच्या रेट डिटरमाइनिंग स्टेपची म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन. तुमच्या रेट डिटरमाइनिंग स्टेपची स्टॉइशियोमेट्री म्हणजे मग ठीक आहे ही स्लो स्टेप आहे. ह्या स्लो स्टेप मध्ये NO2Cl किती इन्व्हॉल्ड आहे एक त्यामुळे रेट लॉ काय आहे तर NO2Cl. बरं जेव्हा एखादी कॉम्प्लेक्स रिॲक्शन असते जेव्हा सिरीज ऑफ स्टेप्स मध्ये रिॲक्शन होते एखादा सबस्टन्स प्रोडक्ट साइडला फॉर्म होतो नवीन जो की पूर्ण रिॲक्शन मध्ये नव्हताच तुमच्या तो एका रिॲक्टंट साइडला काय होतो फॉर्म होतो आणि लगेच कॉन्झिगेटिव्ह स्टेपला कोणत्या स्टेपला कॉन्झिगेटिव्ह स्टेपला लगेचच्या स्टेपला काय होतं तर कन्झ्युम. मग जो पहिल्या स्टेपला फॉर्म झाला आणि दुसऱ्या स्टेपला काय झाला कन्झ्युम. एखाद्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनची जेव्हा आपण सिरीज ऑफ रिॲक्शन लिहितो त्यामध्ये पहिल्या स्टेप मध्ये जो काय झाला फॉर्म आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय झाला कन्झ्युम त्याला आपण काय म्हणतो तर रिॲक्शन इंटरमिजिएट. अ सबस्टन्स which is formed in the first step and consumed in the immediate step and consumed in the a substance which is formed in the first step and consumed in the consecutive step is called as reaction intermediate. आणि तुमची जी रिॲक्शन इंटरमिजिएट असते ती कधीही ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये नसते. कशामध्ये नसते कशामध्ये नसते ओव्हरऑल रिॲक्शन मध्ये रिॲक्शन इंटरमिजिएट कधीही नसतो कारण तो पहिल्या स्टेपला फॉर्म झाला तर दुसऱ्या स्टेपला लगेच तो काय झाला तर कन्झ्युम त्यामुळे तो कट होत असतो. असं नाही की रिॲक्शन इंटरमिजिएट एकच असते एकापेक्षा जास्तही असू शकतं. Now what is difference between molecularity and order of reaction? Molecularity is theoretically determined and it is applicable only for the elementary reaction and it is always positive 1 2 3. Order of reaction is experimentally determined. Order of reaction is experimentally determined. Order of reaction can be negative, positive or zero and order of reaction is applicable both for complex reaction as well as elementary reaction. Complex reaction as well as elementary reaction. समजलं मी काय काय सांगितलं yes or no? Yes or no? एकच मिनिट. सो इथे इथे बघा रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती स्टेप असते स्लो स्टेप. अ नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन्स आर व्हॉट कॉम्प्लेक्स. कशी ओळखायची एखादी रिॲक्शन कॉम्प्लेक्स आहे जेव्हा त्याची स्टोइशियोमेट्री आणि ऑर्डर ऑफ रिॲक्शन मॅच होत नाही. ओके सो दे टेक प्लेस अ सिरीज ॲज अ सिरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. म्हणजे जेव्हा कॉम्प्लेक्स रिॲक्शन आपण सिंगल स्टेप मध्ये लिहितोय पण जेव्हा आपण त्याला मेकॅनिझम त्याचं डिस्कस करतोय तेव्हा आपण सिरीज ऑफ स्टेप मध्ये लिहितो. ती सिरीजची सिंगल स्टेप म्हणजे एलिमेंटरी रिॲक्शन. ती सिरीजची सिंगल स्टेप म्हणजे एलिमेंटरी. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनचे पार्ट काय आहेत तर एलिमेंटरी रिॲक्शन्स. ठीक आहे फाईन. सो दिस स्टेप इज स्लोअर दॅन अदर. कुठं गेलं रे डायरेक्टली आला. सो द वन ऑफ द स्टेप येस वन ऑफ दिस स्टेप म्हणजे हे जेव्हा सिरीज ऑफ स्टेप्स मध्ये रिॲक्शन होते त्यातली एक स्टेप काय असते तर स्लोअर आणि ती जी स्लोवेस्ट स्टेप असते ती कसली स्टेप असते तर रेट डिटरमाइनिंग स्टेप. जी स्लोवेस्ट स्टेप आहे ती कसली स्टेप आहे तर रेट डिटरमाइनिंग स्टेप. आपण हाच एक्झाम्पल घेतलेला काय आहे 2NO2Cl गॅशियस काय देते 2NO2 गॅशियस प्लस Cl2 गॅशियस. ही रिॲक्शन दोन स्टेप मध्ये घडते. पहिल्या स्टेप मध्ये यश काय आहे
NO2Cl गॅशियस काय देते, NO2 गॅशियस प्लस Cl गॅशियस, आणि परत NO2Cl गॅशियस प्लस Cl काय देते तर NO2 गॅशियस प्लस Cl2 गॅशियस. आता जी स्लो स्टेप आहे त्या स्लो स्टेपची स्टॉइशियोमेट्री बघायची, ती ओव्हरऑल ती आपली काय असणार आहे, रेट ऑफ रिॲक्शन, ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय असणार आहे. हा, पहिल्या स्टेप मध्ये एखादा सबस्टन्स फॉर्म झाला, दुसऱ्या स्टेप मध्ये कंझ्युम झाला, तो कोण आहे तर रिॲक्शन इंटरमिजिएट. So the first step being slower than the second step, it is a rate determining step आणि त्यावरनं rate law. This is also represent the rate law of the overall reaction. The reaction is thus is of the first order. Reaction intermediate. Reaction intermediate, in the above reaction, the chlorine is formed in the first step and it is consumed in the consecutive step. Such a species represents the reaction intermediate. The concentration of reaction intermediate does not appears in the rate law. कारण तो पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म झाला तर दुसऱ्या स्टेप मध्ये तो कंपल्सरी कंझ्युम होणार. पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म झाला तर दुसऱ्या स्टेप मध्ये कंपल्सरी कंझ्युम. So distinguishing between order of reactions and molecularity of the reaction, important point आहे हा. लक्षात ठेवा, ऑर्डर ऑफ रिएक्शन एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड प्रॉपर्टी आहे, मॉलिक्युलॅरिटी थेरॉटिकली डिफाइंड एंटाइटी आहे. It is the sum of the power of the concentration terms of the reactant, those appears in the rate equation म्हणजे rate law. आणि हे इथं काय, it is the number of reactant molecules taking part in the elementary reaction. It may be integer, fractional or zero. इथं काय लिहिणार आहे, इंटिजर म्हणजे पण पॉझिटिव्ह इंटिजर. जरी इंटिजर आला तर कसला इंटिजर आहे, पॉझिटिव्ह. आयुष्यात कधी मॉलिक्युलॅरिटी निगेटिव्ह नसते, पॉझिटिव्ह. आणि ती पण किती सांगा, 1 2 3. एलिमेंटरी रिएक्शन आहेत ना, सिंपल रिएक्शन आहेत, सिंगल स्टेप मध्ये काढायला पाहिजे, त्यामुळे मॉलिक्युलॅरिटी मोस्टली 1 आणि 2. ट्रायमॉलिक्युलर, टेट्रामॉलिक्युलर, रेअर, स्कॅन्टी असं पण म्हणतो. काय म्हणतो, रेअर आहेत किंवा स्कॅन्टी, खूप कमी. क्वेश्चन हा बघा, द रिएक्शन ऑकर्स. बघा, a reaction occurs in the following step. NO2 gaseous plus F2 gaseous gives NO2F plus F gaseous slow. F gaseous plus NO2 gaseous gives NO2F gaseous fast. Write the overall reaction. काय अवघड आहे का ओव्हरऑल रिएक्शन, दोन्ही ऍड करायचं आणि पहिली ओव्हरऑल रिएक्शन. NO2 gaseous plus F2 gaseous gives what, NO2F gaseous plus F gaseous. ही स्लो स्टेप आहे बाळांनो, स्लो स्टेप आहे म्हणजे ही काय असणार आहे, येस, रेट डिटरमाइन. सो F गॅशियस प्लस इथं काय आहे तर NO2 गॅशियस देताना काय देणार आहे तर NO2F काय देणार आहे तर गॅशियस. ही स्टेप काय आहे तर फास्ट स्टेप. ह्याला लिहिलं तर हा F गॅशियस कॅन्सल होणार, 2NO2 गॅशियस प्लस F2 गॅशियस देताना काय देणार आहे तर 2 times NO2F gaseous. ओव्हरऑल रिएक्शन, कसली रिएक्शन, ओव्हरऑल. बरं, राईट डाऊन द रेट लॉ. स्लो स्टेप कोणती आहे, स्लो स्टेप कोणती आहे, स्लो स्टेप कोणती आहे, NO2 gaseous plus F2 gaseous gives NO2F gaseous plus F gaseous. कधी माझा रिएक्टंट प्रोडक्टशी काही संबंध नसते, माझा संबंध रिएक्टंटशी असतो. मग रेट इज इक्वल्स टू काय येणार आहे, हे स्लो स्टेप आहे ना, सो K NO2 raised to 1 आणि F2 raised to 1. रिएक्शन इंटरमिजिएट कोण झालं पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म आणि दुसऱ्या स्टेप मध्ये कंझ्युम, F मायनस, सॉरी F ओनली F. कोण झालं, F गॅशियस, जो पहिल्या स्टेप मध्ये फॉर्म झाला आणि दुसऱ्या स्टेप मध्ये कंझ्युम. 3 मार्काला येते. किती मार्काला येते, काय अवघड आहे 3 मार्काला,
इथे बघा, अ कॉम्प्लेक्स रिएक्शन टेक्स प्लेस इन द 2 स्टेप. कोणती आहे? NO गॅशियस प्लस O3 गॅशियस गिव्स NO3 गॅशियस प्लस O. आणि NO3 गॅशियस प्लस O काय देते तर NO2 गॅशियस प्लस O2 गॅशियस. आणि बघ रेहान, रेट लॉ दिलाय. काय दिलाय? रेट लॉ दिला असेल तर स्लो स्टेप सांगू शकतो. स्लो स्टेप दिली असेल तर रेट लॉ सांगू शकतो. काहीच नाही दिला असेल तर काहीच नाही सांगू शकत. सो ही रिएक्शन काय आहे? NO गॅशियस प्लस काय तर O3 गॅशियस. NO गॅशियस प्लस O3 गॅशियस काय देते तर NO3 गॅशियस प्लस O काय देते तर गॅशियस. सो NO3 गॅशियस प्लस O गॅशियस काय देणार आहे तर NO2 गॅशियस प्लस O2 काय देणार आहे तर गॅशियस. जर मी याला ऍड केलं तर मला ओव्हरऑल रिएक्शन मिळणार आहे. काय मिळणार आहे? ओव्हरऑल रिएक्शन इथं कट करून हा NO3O कट करायचा. सो ओव्हरऑल रिएक्शन काय आहे तुमची? NO गॅशियस प्लस O3 गॅशियस इज इक्वल्स टू गिव्स NO2 गॅशियस प्लस काय देते तर O2 गॅशियस. गिवन काय आहे? रेट लॉ R इज इक्वल्स टू K NO आणि काय दिले तर O3. रेट लॉ कशापासून दिलेला असतो? रेट डिटरमाइनिंग स्टेप. आणि ती रेट डिटरमाइनिंग स्टेप काय असते तर स्लो. मग असं कोणतं आहे यामध्ये की ज्याच्या रिएक्टंट साइडला NO आणि O3 आहे का असं कोण त्याच्या रिएक्टंट साइडला NO आणि O3 आहे? पहिली स्टेप. सो स्लो स्टेप कोणती आहे? रेट डिटरमाइनिंग स्टेप. रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे तर NO गॅशियस plus O3 gaseous gives what? NO3 gaseous plus O. Which of the following is reaction intermediate? दोन आहेत रिएक्शन इंटरमिजिएट इथं आणि Y विचारले. कोण आहेत दोन रिएक्शन इंटरमिजिएट? रिएक्शन इंटरमिजिएट कोण आहेत? रिएक्शन इंटरमिजिएट आहे NO3 आणि काय आहे तर O. NO3 and O. NO3 and O. का ते पण लिहायचं? बिकॉज दे आर फॉर्म्ड इन द फर्स्ट स्टेप अँड युज्ड इन द सेकंड स्टेप. लिहून घ्या. दे आर फॉर्म्ड इन द फर्स्ट स्टेप लिहायचं. वाय? बिकॉज दे आर फॉर्म्ड इन द फर्स्ट स्टेप अँड consumed in the second step. Because they are formed in the first step and consumed in the second step.